खेड गटातील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मनीषाताई मुरे, पंचायत समितीच्या उमेदवार सुनीताताई आणि साहेबराव अण्णा कारके हे तीनही उमेदवार खूप चांगल्या मताधिक्य घेऊन मोठ्या फरकानं विजयी होतील। मागील 5-6 वर्षापासून या मावळच्या जनतेनं ज्या विश्वासानं सुनील शेळकेला आमदार केलं, त्याच विश्वासानं प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये माझे सहकारी साहेबराव असतील, नितीनदादा असेल, मनोजभाऊ असेल, हे सगळे मंडळी 5-6 वर्षापासून या भागामध्ये सातत्यानं काम करतायत। गावामधले रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधेच्या व्यतिरिक्त मुलांच्या शिक्षणाकरता, गावातल्या क्रीडांगणाकरता किंवा उद्यानाकरता देखील आपल्याला काही चांगली कामं करता येतील का, इथल्या आरोग्याची व्यवस्था असेल, इथल्या जनावरांकरता दवाखान्याची व्यवस्था असेल, अशा वेगवेगळ्या उपाययोजना आणि याही पलीकडे जाऊन माझ्या आदिवासी समाजाच्या देखील प्रत्येक घटकाला शासकीय योजनेचा कसा लाभ मिळेल याकरता देखील सातत्याने प्रयत्न करणारे आमचे तिन्ही उमेदवार आहेत। समोरच्या व्यक्तींकडे उमेदवार नाहीत म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, त्याच्यावरती 1750 वेगवेगळे गुन्हे असलेले उमेदवार आयत्या वेळेला नाईलाज म्हणून उभे करण्याची वेळ आली। जिल्हा परिषदेला देखील त्याच परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं असेल, अचानकपणे उमेदवार द्यावे लागले। मावळ तालुक्याची जनता सुज्ञ आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या या तीनही उमेदवाराला भरघोस अशा मतानं विजय करतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।